एका झाडाला एक मुलाची बॉडी बांधलेली होती आणि तिथे आजूबाजू बघितलं की आम्हाला ते मुंडकच मिळालं नाही. मुंडक्या दिवशी तलवार घेऊन कोयता घेऊन आली होती. त्यांच्या हातात मुंडकं होतं. बापरे. शाळेतली 8वी 9वीची पोरं होती. त्यांनी नेला, खोटं सांगून नेला त्याला, झाडाला बांधला आणि कोयता असं मारला आणि ते इतक्या त्वेषानं मारला होता की ते मुंडकं खाली पडलं. शेवटी आम्ही आर्मीचे पाणबुडे बोलवले. त्यांच्या कुत्र्यानं ते का झाडीतनं बांबूच्या बेटातनं ते बाहेर उकरून काढलं. ते त्यांच्या अंगावरले कपड्यावर रक्त मिळालं. ज्यानं मारलं कोयता तो कोयता मिळाला. त्यांना कसलाही पश्चाताप नव्हता. त्या आका तयार होतात आणि त्या आकासाठी काही करत असतात. आता शिक्षक काय पालक पण मुलांच्या विरोधात जात नाही. लीडर जो असतो समाजाचा त्यानं ठरवायचं असतं की समाजाला कसं वळण लावायचं. ज्युव्हेनलचं एज जे 18 वर्ष आहे ते 18 वर्ष न करता आता 14 वर्ष करायला पाहिजे असं मला वाटतं. चक्क असं बांधलेलं होतं बॉडी. मला अजून ती बॉडी डोळ्यासमोर येते. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टच्या क्राईम स्टोरीज या सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा आज आपल्या सोबत रिटायर सिनियर PI दीपक सावंत सर आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते सर. 2 पॉडकास्ट पासून आपण पोलिसांच्या काम करण्याची पद्धत आणि तुमच्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीने केस सॉल्व्ह केलेत याचे किस्से आम्ही ऐकले आणि खरंच आम्हाला खूप बरं वाटलं आणि खूप आता आमच्यात उत्सुकता वाढत चालली की अजून काही किस्से तुमच्याकडनं ऐकायला मिळतील अशी अपेक्षा मी करतो. तर आज आपण कोणते किस्से सांगणार? तुम्ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला जर विचारत बोलत बसलात तुम्ही तर तुम्हाला अशी भरपूर किस्से मिळतील. प्रत्येकाच्या सर्व्हिसमध्ये असे किस्से घडलेले असतात. तर मी येरवड्याला होतो. येरवडा पोलिसला असताना तिथे एक नाईक बेट आहे, म्हणजे संगमवाडी आणि पर्णकुटीचा ब्रिज यामध्ये एक बेट आहे. त्याच्या चारही बाजूने नदीचं पाणी फिरतं. बरं. त्या बेटावर एक डेड बॉडी मिळाली असं एक पोलिसांना खबर आली. म्हणून आम्ही गेलो. त्या बेटावर जाताना नदीतल्या पाण्यातून जायला लागतं, चालत जायला लागतं. आम्ही बोट बीट काढून सगळे आम्ही गेलो. आतमध्ये गेलो. आतमध्ये एरिया खूप मोठा येतो. आम्ही शोधाशोध सुरू केली. 5-6 शिपाई होतो. शिपाई होते बाहेर, 2 पंच होते. आम्ही बघायला सुरुवात केली तर एका झाडाला एक मुलाची बॉडी बांधलेली होती. हात पाचे पाठींब बांधलेले होते आणि त्याचं ह्याच्यावर डोकं नव्हतं. मानेच्या वर कट केलं होतं. मान कापली होती. मान पूर्ण कट कापली होती. डोकं नव्हतं, चेहरा नव्हता. हे सगळं कापले होतं. हे इथपर्यंत जड होतं. ह्याच्या खालची बॉडी पहिल्यांदा आम्हाला बघितलं एक क्षण कळालंच नाही की काय. उलटी टांगली होती का? नाही, झाडाला अशी बांधली होती. अच्छा, बांधली होती. त्याचं बिहेड केलं होतं, म्हणजे हे कम्प्लीट कट केलं होतं. आणि तिथे आजूबाजू बघितलं मी, आम्हाला ते मुंडकच मिळालं नाही. मुंडक्यावरचा भाग मिळालाच नाही. आम्ही शोध घेतला. सर, आणि साधारण किती वर्षाचा बाळ? तो 16 वर्षाचा होता. 16-17 वर्षाचा फरक होता. आणि मग आम्ही आजूबाजूला बघितलं, कुठं हे नाही. मग त्याचा पंचनामा केला, इन्क्वेस्ट पंचनामा केला. बॉडी कुणाच्या कळत नव्हतं, चेहराच नव्हता. आणि नंतर मग आम्ही ते जर मर्डर झालं स्पष्ट दिसत होतं. मग आम्ही पोलिसला जाऊन मर्डर दाखल करायचं असं विचार. आणि त्याच्यानंतर मर्डर दाखल झाला. आणि नंतर आम्ही त्या शोध घ्यायला गेलो. तर जवळ ताडीवाला वस्ती आहे. मग आम्ही शिपाई तिकडे ताडीवाला वस्ती बनेगाड्या असते येते. नदी ती साईड तिकडली ह्याच्यात येते. त्यामुळं आमचे शिपाई त्यांच्याकडे गेले. आम्हाला खबर लागली की वस्तीतली काही पोरं, मुलं म्हणजे लहान मुलंच होती ती, त्या दिवशी तलवार घेऊन कोयता घेऊन आली होती. त्यांच्या हातात मुंडकं होतं. बापरे. आणि मग ते सगळे वस्तीतले लोक बघायला आले, आजूबाजूचे लोक बघायला आले. मुलाच्या वडिलांची बॉडी ओळखली, माझ्या मुलाची. मग त्याचं स्टेटमेंट घेऊन आम्ही तर मर्डरचं दाखल केलं गुन्हा. आणि मग तपास झाला. मग चौकशी करता मुलांची नावं मिळाली. मग ती मुलं त्या रात्री काय मिळालं नाही मला. मग ती मला नंतर आम्ही त्या मुलांना शोधून आणलं. नाव त्याने विचारलं, त्याने नावं सांगितली स्वतःची. वय सांगितलं तर 18-19 वर्ष. 19 वर्षाची मुलं होते. किती मुलं असतील? तिघे जण होते. 4 जण होते.
3 जण मिळाले होते मग त्याला. मग त्यांना आणलं. मग आम्ही त्याचे मोबाईल चेक केले, हे केले सगळं. तर मग त्यातले ते पहिल्या रात्री त्यांनी कबूलच केलं नाही, पहिल्या सांगितलं. मग दुसऱ्या तिसऱ्या त्यांनी कबूल केलं की असं असं झालं. आणि त्यांनी सगळी स्टोरी सांगितली की तो त्यांचा मुलगा हे होता, शाळेतली 8वी 9वीची पोरं होती ती, आणि तो त्याच्या शाळेमध्ये होता 8वी. आणि हे पोरांनी शाळा सोडलेल्या होत्या पूर्वी शाळेत होता, त्याची खुन्नस होती त्यावेळेपासून. अच्छा. आणि मग त्यांनी त्याला नेला, खोटं सांगून नेला त्याला, झाडाला बांधला आणि कोयता असं मार, आणि तिथं इतक्या त्वेषानं मारला होता की ते मुंडकं खाली पडलं. मग ते घेऊन ताडेवाला वस्तीत ते फिरवलं, त्याने हिंडत होते डायरेक्टली, हिंडत फिरत त्याचं रक्त गळतीला घेऊन फिरत. आणि मग त्याचा त्या गुन्ह्याचा तपास झाला. मग ते पोरं झाली, मग सगळ्यांची शाळेचे रेकॉर्ड ते सगळे घेऊन कोर्टात हजर केलं. तर कोर्टात मुलांच्या बाजूने एक वकील उभा राहिला त्या पोरांची. त्यांनी सांगितले जुवेनाइल आहे म्हणून. त्यातलं एक जुवेनाइल होतं, म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान. मग त्याला एक जुवेनाइल होता, त्याला बाल न्यायालयात पाठवलं गेलं. तर बाल न्यायालयात रिमांडमध्ये होता. तोपर्यंत तपास आमचा थोडाफार झालेला होता. इतर यांच्याकडनं मग ते मारलेला 70 हे केला, फिरवलं त्यांच्याकडनं. नंतर ज्याने ते मुंडकं जिथं ठेवलं किंवा ते केलं, पण मुंडकंच मिळालं तयार नव्हतं. कुठंही मुंडकंच सांगायला तयार नव्हतं. मग परत आम्हाला वाटलं की नदीमध्ये टाकलंय त्यांनी, म्हणून आम्ही नदीमध्ये गावातली मच्छीमारी बोटीतनं म्हणून शोध घेतला. 4-5 दिवस आम्ही शोध घेतो, मिळालोच नाही. मग शेवटी आम्ही ह्याचे आर्मीचे पाणबुडी बोलवले, त्यांची पाणबुडी बोट क्लबचे स्विमर्स बोलवले, त्यांना पण शोधायला लागला. तळागाळातून कुठेही मिळालं नाही. मग 5व्या दिवशी ते मग एका कुत्र्यानं ते एका झाडीतनं बांबूच्या बेटातनं ते बाहेर उकरून काढलं आणि त्या वासानं आला. मग आम्हाला कळलं की मग ते जप्त केलं. मग ते साधारण किती किलोमीटरचं डिस्टन्स असेल ते? हार्डली 1.5 मोठं बेट आहे ते. 1.5 किलोमीटरचा एरिया आहे तो सगळा फिरला तर. मग ती बांबूची बेटं भरपूर होती. प्रत्येक बेटामध्ये आत जाऊन बघणे शक्य नव्हतं. कुत्रा आत गेलं, ते कुत्र्याने बाहेर ओढलं आणि ते वासरला, मग ते माहीत झालं. आणि ती मग बॉडी मिळाली. मग त्याच्यात तपास केला. त्यामध्ये त्यांच्या अंगावरले कपड्यावर रक्त मिळालं, ज्यानं मारलं कोयता तो कोयता मिळाला. तपास हे केला. पोरांना दुसरीकडनं पकडून आणलं होतं, त्या आरोपींना पकडून आणलं आम्ही दुसरीकडनं. तिथं त्यांनी सांगितलं होतं असं असं गेलं, त्याचं स्टेटमेंट घेतलं, ते एक्स्ट्राज्युडिशियल कन्फेशन झालं. नंतर मग त्याचं चार्जशीट दाखल केलं. तो मुलगा जो जुवेनाइल होता तो त्याचा मेन होता, मास्टरमाइंड. आणि तो मुलगा जेलमध्ये, ते रिमांडमध्ये असतं तिथून पळून गेला. पळून गेल्यानंतर परत त्याचं शोधाशोध झाली. तो पण त्यांना पकडून आणला त्याला. नंतर त्याला बाल न्यायालयाने जामीनवर सोडला. तर जामीनवर असताना नंतर त्यांना परत एक 307चा अटेम्प्ट मर्डर केला. आणखीन एक गुन्हा केला त्याच एरियामध्ये. मग त्याला बाकीच्याने वापरायला चालू केले. आणि मग तो रमेश ही कोर्ट बाल न्यायालयासमोर पण चालली केस आमची. त्यावेळेला मी साक्षी दिलेलं, त्यावेळेला तो हजर नव्हता. तर मी न्यायालयाला सांगितलं की तो त्यानं जामीनवर असताना आणखीन एक गुन्हा केला 307. मग त्याने कोर्टानं माहिती घेतली, त्याचा जामीन कॅन्सल करायला लागला. तो आता रिमांड ह्याच्यात आहे, आता तो मेजर झालाय. त्या गुन्ह्याचं मध्ये त्याला काही शिक्षा होणार नव्हती बाल न्यायालयात. बाकीच्या मुलांना ते ह्याच्यामध्ये झालं. साक्षीदारानं सांगितलं, तो बिचारा त्याचा वडील साक्षी द्यायला गेला. तर त्यावेळेला ती लहान मुलं जी होती, 18-19 वर्षाची मुलं, पण त्यांना त्याचं काय वाटलं नाही. ते मुंडकं घेऊन ते असे वस्तीमधून फिरत होते. वस्तीमध्ये लोकांनी बघितलेलं, लोकांनी साक्षी पण दिली. एका भाजीवाल्यानं सांगितलं पण, दाखवलं पण. कसं विसरतील ते? आणि फक्त खुन्नसमुळे आणि झाडाला चक्क असं बांधलेलं होतं बॉडी. मला अजून ती बॉडी डोळ्यासमोर येते. म्हणजे गुन्हेगार तो गुन्हेगार असतो, त्याला वयाचं काय कसलंच बंधन नसतं, म्हणजे काहीच नाही, अजिबात नाही. ज्या वेळेने तो बाल, म्हणजे त्यांना काही वाटलं नाही आणि त्यांना कसलाही पश्चाताप नव्हता. केलं बाबा, कारण ज्या वेळेने ते फिरत होते, त्यांना ती खुन्नस होती, ती काढायची होती, एवढंच.
त्याच्या यात आपण किती मोठं हे केलं, कृत्य केलं, गुन्हेगारी कृत्य केलं, याची त्यांना जाणीवच नव्हती. ते म्हणून नासमजच झाले असं त्यांना ते वाटतच नव्हतं की आपण काही खूप मोठं वाईट केलं. नॉर्मल काम होतं. जसं आपण एखाद्याला मुस्काडीत मारतो तसं ना ते सहज कॅज्युअल घेतलं आणि मारलं. जो कमी वयाचा होता तो त्याचा मास्टर माइंड होता आणि त्याने परत गुन्हा केला. म्हणजे ह्या लोकांना मोकळीक सोडणं म्हणजे काजल तापच आहे. त्यामुळे ज्युव्हेनलचं एज जे 18 वर्ष आहे ते 18 वर्ष न करता आता 14 वर्ष करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आता बरेचसे गुन्हेगार आहेत 16-17 वर्ष असताना बघ त्यांना हाताशी धरलं जातं. गँगस्टर लोक मोठे मोठे गुन्हेगार टोळ्या आहेत त्यांना वापरतायत. त्यामुळे ज्युव्हेनल मुलाचं वय 14 वर्ष व्हायला पाहिजे असं मला बरोबर आहे. त्यांना फायनान्शियली आणि पॉलिटिकल सपोर्ट मिळतो. त्यांना प्रोत्साहन हल्ली बॅनरवर फोटो जागा मिळते. ज्यानं काहीच केलं ना त्याला असं त्याचा फोटो बॅनरवर दिसतो. कुणा इथं समारंभाला ह्याला त्याला बॅनर हिरो म्हणतो मी त्यांना. बॅनर हिरो होतो आणि यातनं ही गुन्हेगारी वाढत त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि त्याला करिअर म्हणून परस्यू करायला लागतं. ती मुलं त्याच्यातच करिअर करतात. एक्झॅक्टली. गुन्हेगारी विश्व हे त्यांचं विश्व बनतं आणि त्यातच ती वाद जातात. मग त्यातून मोठे मोठे गुन्हे करतात. त्यात येणारे पॉलिटिकल लोकांकडनं पैसे मिळतात, सपोर्ट मिळतो, कोण यांना अगेन्स्ट जात नाही आणि त्याला लगेच बेल मिळते, वकील उभारतात त्यांच्यासाठी. ऑर्गनाइज्ड भरले तो खून करण्यामध्ये कोणाचा हात नसेल इतर लोकांचा, पण त्याला बाहेर काढण्यामध्ये आणि त्याला सपोर्ट देण्यामध्ये बऱ्याच राजकीय लोकांना खूप म्हणजे त्याचा आपल्याला वापर पुढे कसा करून घेता येईल याचा विचार त्यांच्या डोक्यात. कारण ती लोक बघतात ना की हा बालपणी इतका क्रूर आहे बाबा, तर मोठपणी क्रूरता त्याचा प्लस पॉइंट होतो. बरोबर आहे. दरारा निर्माण होतो. अर्धे कामात धाकानेच होऊन जातात की याचा फोन आलाय बाबा ही करून दे, म्हणजे लोक धाकानेच अर्धी कामं, मग त्यांच्या आका तयार होतात आणि त्या आकासाठी काही करतात. आता तुम्ही बघताय की गँग मध्ये पोरं 16-17 वर्षी पोरं गँग मध्ये सामील झालेले असतात. आता आपण बघतो ना की एखाद्या कॉलेजमध्ये कोयता घेऊन फिरले बाबा लोक, स्टुडंट असतात बरं. आता पुण्यामध्ये कोयता हे चालू आहे ना, गाड्या फोडणे, कोयता करून हे करणे, तेच चाललेलं आहे. खरे कोयता कॉमन झालेलं आहे. ह्या गोष्टीत म्हणजे आता मी जळगाव लेवलला आपण बऱ्याच वेळेस पाहिलंय की स्टुडंटला रागवलं जरी ना, म्हणजे एकदा केस झाली होती की त्या मुलाने उभं राहून सरांच्या कानफडात मारले. प्रोफेसर मारतात, ते लिटरली मारतात. वर्गामध्ये कॉफी करत असताना चाकू टेबलावर असं मारून ठेवतात. तू बाहेर भेट असं म्हणतात. आणि बाहेर काय, तू तिथं चाकू मारून पण बाहेर करू शकतो. पण लोक म्हणतात की मी कशाला माझा जीव धोक्यात घालू बाबा. नाही, आता शिक्षक काय पालक पण मुलांच्या विरोधात जात नाहीत. पालक मुलांना भितात अशा. तू माझ्या ऐकण्यात नाही सरळ सांगतात. खरे. आणि फार आपण ह्या बऱ्याच किस्से बिहारमध्ये पण ऐकलेले असतात, पण आता ते पार महाराष्ट्रात कुठेही कसंही, इव्हन तो तुम्ही किती चांगल्या सोसायटीचा असा, कोणाचा काहीच भरोसा राहिला नाही. सगळे लोक व्हायलन्स होत चालले थोडस. आज बिहार मधली मुलं IPS होतात, IAS होतात. UPSC मध्ये बिहारचं पर्सेंटेज जास्त आहे आणि गुन्हेगारामध्ये महाराष्ट्रातलं पर्सेंटेज वाढत चाललंय. कारण की आता बघतोय आपण ते पॉलिटिकल लोकांचा पाठबळ वाढत चाललंय. तर दोघांचं म्हणजे न्याय आणि कायदा सुरक्षा जे प्रोव्हाइड करतात ते बॅक एंडलाच अशा लोकांना खतपाणी घालतात आपल्याला दिसतं. आपल्याला कसा समाज पाहिजे हे जर पॉलिटिशियन लोकांनी ठरवलं असेल तर त्यांची ती पॉलिटिकल विल झाली. बरोबर. ती पॉलिटिकल विल झाली, आपल्याला असाच समाज पाहिजे बिघडलेला, समाज सुधारू शकत नाही. हा समाज कुठं ना कुठं या गुन्हेगारांना आपला हिरो मानतो. म्हणजे गुन्हेगार हिरो पूर्वी कसं आहे, पूर्वीपासून आपण पाप पुण्य म्हणतो. एखाद्याने चुकीची गोष्ट केली तर आपण त्याला टोकत होतो, आपण त्याला वाळीत टाकत होतो, आपण त्याला समारंभाला बोलवत नव्हतं. नाही, तो गुन्हेगार आहे, आपल्या घरात यायला नाही पाहिजे, तो चांगला माणूस नाही, आपल्याकडे नाही यायला पाहिजे असं म्हणतो. आज अशा माणसाला चीफ गेस्ट म्हणून बोलवतो. चीफ गेस्ट म्हणून बोलवतो त्याला. मंत्र्यांच्या समोर बरोबर हार घालताना गुन्हेगाराचे फोटो येतात. गुन्हेगाराला तिकीट झालं असं, मग कोण हिंदू डॉन बनतो, कोण मुस्लिम डॉन बनतो. इथं पण तो गुन्हेगार आहे ते महत्वाचं नाही, तो कोणत्या समाजाचा गुन्हेगार आहे. म्हणजे हिंदू असेल तर हिंदू डॉन आहे बाबा, मुस्लिम असेल तर मुस्लिम डॉन आहे. पण तो करतो काय, तो समाज पाहून नाही करत आहे, तो ओव्हरऑल काही गुन्हेगारच असतो. त्याला कुठली जात धर्म नसतो, त्याच्याकडे दोन्ही बाजूची पोरं असतात. ज्या व्यक्तीने पैसे दिले की तो स्वतःचा आकायला पण मारायला तयार होतो पलटून. तर गुन्हेगार जसं तुम्ही म्हणतायत, म्हणजे
तुमच्या सहकार्यांकडनं सुद्धा ही गोष्ट मी ऐकली की सरांचं एक वाक्य आहे, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कुठेही त्याची जात, त्याचं शिक्षण, गुन्हेगाराला धर्म नसतो, जात धर्म नसतो, नसतं. त्याला कोणी कुटुंब नसतं. बरोबर. गुन्हेगार हा गुन्हेगारच मग असतो, तो श्रीमंत असो गरीब असो त्याला ते काही काही देणं घेणं नसतं. सेमच असते. बरोबर आहे. तर खरंच म्हणजे ह्या कथेतून तर एक गोष्ट लक्षात आली की जे म्हणजे जे लहान मुलं असतात ते लवकर इन्फ्लुएन्स होतात आणि नाही, त्यांची पूर्वी लहान मुलांना शाळेमध्ये होते त्यावेळेला त्याला फक्त समाजामध्ये घरातलं जे वातावरण आहे किंवा आजूबाजूच्या चाळीतलं वातावरण आहे तेवढंच वातावरण त्यांना असायचं. बरोबर आज असं झालंय की मुलांना टीव्ही, परत मोबाईल्स याच्यामुळं एवढं इन्फॉर्मेशन मिळालं, व्हिडिओ मिळाला, पॉर्नोग्राफी याच्यावर मिळते, सगळे अवेलेबल झालं आहे. त्यांचं कव्हरेज एरिया वास्ट झालेला आहे. त्यांना जे त्यांनी बघायला नाही पाहिजे ते बघायला मिळतंय आज. कमी वयात येस त्यांना गेम्स येतात व्हिडिओवर. ते गेम्स पण असे असतात की हो. त्याचं ते मारा वगैरे हा, मग त्याला ते किलिंग इन्स्टिट्यूट त्याचा वाढावं कसा ह्याच्यासाठी तयार केलेले असतात. गेम तयार करण्याने पण विचार करायला पाहिजे समाजाचा. ते नाही म्हणून मुलं त्यातच गुंगत असतात. बरोबर. लहान मुलाला जरी तुम्ही त्याच्यातला मोबाईल काढून केला ना, तो आदळापट करतो त्याला. हो. का नाही, तर तो असे व्हायलेंट गुन्हे झाले पण आहेत की पबजीने खेळू दिलं म्हणून मारून टाकला मारून आईला. टाकला, आत्महत्या करतात पोरं. हो. नाही, आणि ज्याने काढून घेतलं त्याला पण मारून टाकतात. हो, कारण की ते इतके याच्यात गुंतलेले असतात, त्यांचा ब्रेन वॉश झालेला असतो किंवा ते त्यांचा ताबा सुटलेला असतो या हो. गोष्टींपासून. ते राहू नाही शकत. आधी जसं तुम्हाला म्हणजे आपल्यासारख्या लोकांना किंवा बऱ्याच लोकांना सिगरेट पिल्याशिवाय प्रेशर येत नव्हता. आता त्यांना मोबाईल असल्याशिवाय हो. ते पॅनिक मो- करतात, ते पॅनिक अटॅक यायला लागतात त्यांना. मोबाईल व्यसन झालं. मोबाईल बंद असेल ना माणूस चैन पडत नाही, चैन पडत नाही. खरं झालंय. खरं. बेचैन होतं. एखाद्याचा मोबाईल जर बंद पडला, क्रॅश झाला, तर त्याला आभाळ कोसळल्यासारखं होतं. खरंय. खरंय. समाजापासून त्याची तुट्ट झाली, हा, वाळी टाकल्यासारखं वाळीत टाकल्यासारखं वाटतं. एक्झॅक्टली. तर मग जसं सरांनी सांगितलं की आपल्याला कसा समाज पाहिजे, म्हणजे आपण कोणत्या लोकांना फॉलो केलं पाहिजे, कोणत्या लोकांना डोक्यावर घेतलं पाहिजे आणि कोणत्या लोकांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. कारण अशाने गुन्हेगारी प्रवृत्ती आपणच थांबवू शकतो अशा लोकांना. समाजाला काय पाहिजे आहे त्याच्या लीडरला पहिला माहित असतं. लीडरला काय पाहिजे त्यानं ते समाजावर बिंबवलं तर तसा समाज तयार होणार. अगदी बरोबर. अगदी बरोबर. लीडर जो असतो समाजाचा त्यानं ठरवायचं असतं की समाजाला कसं वळण लावायचं. बरोबर. आज समाजाला वळण लावणारा लीडर नाही आहे. Yes, yes. आज समाजातल्या चुकीच्या गोष्टीचा फायदा घेणारे लीडर. बरोबर. बरोबर. मग ते पॉलिटिकल लीडर असू देत किंवा इतर लीडर असू देत. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होते की जेव्हा तलवार लटकते तेव्हा हे प्यादे मारले जातात. वरच्या लोकांना काही होत नाही. म्हणजे वरच्या लोकांना काहीच होत नाही. हे ते सगळे अटक करायचे करून टाका, माझा काही संबंध नाही. हो, असं वरती पण हात सांगतात करतात. सांगतात ना. म्हणजे तुम्ही ज्यांच्यासाठी जीव ओततात किंवा जीव घ्यायला तयार होतात, ऍट द एंड ते त्यांच्या खुर्चीसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी तुमच्यावरून कधी काढून घेतील. तेच लोक गुन्हेगाराची टिप पण देतात पोलिसांना. हा, की एखादा डोई जर वाला हा. की त्याची टिप पण देतात, इथे अमुक ठिकाणी आहे. बरोबर आहे. आता त्याच्या मुंबई पण तसंच होतं ना, म्हणजे जेव्हा अंडरवर्ल्ड वगैरे हे हो. गोष्टी होत होत्या की गरज संपली भाई याची, आता गरज संपली, ये उसको उडा दो अभी. गरज संपली किंवा तो माझ्यापेक्षा जड झालाय, तो दुसऱ्याकडे जातोय. हा. टिप किंवा देतात. याच्यापासून मला धोका होऊ शकतो, हो. ओव्हर पॉवर होऊ शकतो, हो, याला काढा. याचा टाइम आलेला असं आहे. होतं ना. मर्डर Exactly. झालेले आहेत ना, आता अलीकडे पण झालेले आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे गुन्हेगाराचा सगळ्यात मोठा शत्रू गुन्हेगारच आहे. गुन्हेगार शत्रू गुन्हेगारच असतो. गुन्हेगाराचे आक्का सगळ्यात मोठे शत्रू असतो. अच्छा. ते आक्का त्यांना वापरतात. आणि ते एकमेकांनाच मारतात आणि तशीच मरतात. हो, शेवटी त्यांचा अंत खराबच होतो. सो या पॉडकास्ट मधून हाच आपल्याला मेसेज द्यायचा आहे की आपल्याला समाज कसा घडवायचा आहे, कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे वाढत चालली आहे. तर आपण अशा लोकांना प्रोत्साहन कमी दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून अशा वृत्तीचे लोक कमी तयार होतील आणि त्यांना समजेल की हे केल्याने काय होऊ शकतं. कारण लोकच बोलवत निवाडी टाकल्यानंतर काय आपल्यासोबत होऊ शकतं. बाबा हा मार्ग चुकीचा आहे हे जरी माहिती पडलं, काय होऊ शकतं यापेक्षा त्यांना मला यातनं काहीच होणार नाही ही भावना तयार झालेली असते. कारण त्यांना त्यांचे आक्का जे असतात ते त्यांना ती गॅरंटी द्या, तुला यातनं काय होणार नाही, मी तुला सोडून आणतो, मी बसलाय, मी बसलो इथं, मी आहे ना. तर असं काही नसतं. जेव्हा तुमच्या आकावर तलवार असते तेव्हा आका सगळ्यात आधी तुमची टीप देतो आणि तुमचा कार्यक्रम करतो. बरोबर आहे. एवढं खरं आहे ते. माकडाच्या गोष्टी सारख्या, ते पाणी गळ्यापर्यंत आलं की ती माकडी बाळाच्या डोक्यावर उभारतात, तसं तो आका त्यांच्या डोक्यावर उभारतो, त्याचा बळी जातो. त्याचे खूप सारे उदाहरणं आपल्याला झालेले आहेत, भरपूर आहेत. सर खरंच भारी वाटला हा किस्सा ऐकून, आणि त्यातून बोध पण आपल्याला आपल्या प्रेक्षकांना देता आला की तुमचे मुलं काय करतायत, कुठे जात आहेत, कुठे उठतायत, कोणत्या सर्कलमध्ये वावरतायत, त्यांच्या अवतीभोवती काय चाललंय हे पण त्याच महत्वाचं आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथं आलात आणि
हा Thank you. थरारक किस्सा आम्हाला सांगितला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा.